आहे आणि म्हणून हा विषय अतिशय महत्त्वाचा गंभीर आहे। आपण सगळं कामकाज बाजूला ठेवून या विषयाची चर्चा व्हावी अशा पद्धतीची आपल्याला मी विनंती करतो। शासनाचं मंत्री महोदय 289च्या 5 सूचना 5 जणांनी दिल्या होत्या। आतापर्यंत 6 सदस्य बोललेले आहेत आणि मंत्री महोदय सभागृहात आहेत। तो हे सांगितलेलं आहे। प्रश्न असा आहे की विषयाचं गांभीर्य बघून आपण आम्हाला परवानगी देताय। हा विषयच इतका महत्त्वाचा आहे की खरं म्हणजे तुम्ही आता एक काम करा, यांना आता परवानगी देऊ नका, आपण 289 मान्य करा, चर्चेला सुरुवात करा, मग नंतर आपण बोलू। या ठिकाणी 289 वर चर्चा होणं या ठिकाणी गरजेचं आहे। या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये टीईटीची परीक्षा 28 तारखेला होणार होती आणि 27 तारखेलाच हा पेपर या ठिकाणी फुटलेला आहे। टीईटी परीक्षेसाठी जवळपास 2,26,000 कार्यरत शिक्षकांनी त्या परीक्षेसाठी फॉर्म भरलेले होते। उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये शिक्षकाकडे BLOचे कामं, SIRचे कामं, जनगणनेचे कामं असताना सुद्धा शिक्षकांनी ऑनलाईन कोचिंग क्लासेस लावले आणि ऑनलाईन कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून या ठिकाणी परीक्षेची तयारी केलेली आहे। या ठिकाणी ह्या ज्या परीक्षा घेतल्या जात आहे निवड या ठिकाणी कोचिंग क्लासेसवाल्यांना जगवण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये परीक्षा घेतल्या जात आहेत का असं वाटायला लागलेलं आहे। एकीकडे या ठिकाणी खासदार फुटायला लागले, एकीकडे आमदार फुटायला लागले, एकीकडे त्या ठिकाणी नीटचा पेपर फुटला, या ठिकाणी टीईटीचा पेपर सुद्धा या ठिकाणी फुटलेला आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षकांवरती विश्वास आहे। उद्याची पिढी घडवण्याचं काम या शिक्षकांच्या माध्यमातून होताना दिसते आहे, परंतु या महाराष्ट्रातल्या व्यवस्थेवरती मात्र प्रशासनावरती आज जनतेचा विश्वास राहिलेला नाही। त्यामुळं या ठिकाणी या संदर्भामध्ये CBI मार्फत या पेपर फुटीची चौकशी झाली पाहिजे आणि जे दोषी असेल त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई होणं गरजेचं आहे। लिंगाडे सभापती महोदय, टीईटीच्या बाबतीमध्ये जो 289 आज या ठिकाणी विरोधी पक्षांनी या ठिकाणी सादर केला आहे, हा अतिशय गंभीर प्रश्न आहे। 28 तारखेला जी टीईटीची परीक्षा होणार होती त्याचाही पेपर नीटप्रमाणेच या ठिकाणी लीक झालेला आहे। वास्तविक पाहता या महाराष्ट्रामध्ये जी काही सर्व आमची शिक्षक मंडळी होती